नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत चिंचाची कढी। चिंचाची कढी भातासोबत एवढी छान लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि एवढी फास्ट होते ना, आपल्याला वाटतही नाही की आपली कढी एवढी फास्ट झाली म्हणून, वेळ पण लागत नाही। चला तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात। मी 4-5 हिरवी मिरची घेतली आहे। हिरवी मिरची खूप तिखट आहे। लसूण, कढीपत्ता, चिंच, बेसन पीठ, शेंगदाणे, कोथिंबीर। आपण आता मिक्सरच्या जारमध्ये आबडधोबड पेस्ट बनवून घेऊयात। त्याच्यासाठी घेतले आहे हिरवी मिरची, कढीपत्ता। कढीपत्ता पूर्ण नाही घ्यायचा, थोडाच घ्यायचा आहे, नंतर आपण फोडणीला टाकूयात। लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर। कोथिंबीर पण पूर्ण टाकायची नाहीये, थोडी फोडणीला ठेवायची आहे। आपण याचा आबडधोबड एक पेस्ट बनवून घेऊयात, जास्त बारीक करायचं नाही। तुम्ही पाहू शकता मी पेस्ट बनवली आहे, जास्त बारीक केलेली नाही, आबडधोबडच बनवली आहे। आता आपण चिंच गरम पाण्यामध्ये शिजून घेऊयात, म्हणजे कसं त्याचा पल्प निघेल। आपली चिंच शिजली आहे, तुम्ही पाहू शकता। आपण आता एका मिक्सरच्या जारमध्ये ते पल्प काढून घेऊयात। शिजलेली चिंच मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेऊयात। चिंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। आता आपण त्याला चाळणीने गाळून घेऊयात, म्हणजे त्याच्यावरचे दोरे निघून जातील। आपण आता चाळणीमध्ये तो मिक्सरमध्ये काढलेला पल्प आहे तो गाळून घेऊयात, म्हणजे त्याच्यावरचे दोरे ते पूर्णपणे निघून जातील आणि आपली चिंचाचं पाणी तयार होऊन जाईल। तुम्ही पाहू शकता चाळणीने आपण चिंचेचं पाणी गाळून घेतलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेऊयात, म्हणजे त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत। आपण हे चिंचेचा गूळ फोडणीला वापरणार आहोत, गाठी नाही होऊन द्यायचे आहेत। हळूवारपणे आपल्याला ते गाठी फोडून घ्यायचे आहेत। बेसन पीठ पूर्णपणे मिसळले आहे, एकही गाठ झालेली नाही, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे पूर्ण बेटर फोडणीला वापरणार आहोत। आपण आता कढीला फोडणी देणार आहोत। त्याच्यासाठी तेल घेतले आहे मी, तेल तुम्ही कोणतेही वापरू शकता। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे फोडणीला टाकून घेऊ। कढीपत्ता, आधी आपण थोडाच कढीपत्ता वापरला होता, आता वाटण टाकून घेऊयात। वाटण छानपणे परतून घ्यायचं आहे, थोडं लालसर झालं पाहिजे। आपलं वाटण परतलं आहे, त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात। छानपणे परतून झाला आहे। आता आपण जो घोळ तयार केला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेऊयात।
छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये नमक टाकूयात. नमक चवीनुसार टाकू शकता, जास्त टाकायचं नाही आहे. आधीच चिंच आंबट असते. छान अशी कमी गॅसवर शिजू द्यायची आहे. त्याला सारखं हलवीत राहायचं, म्हणजे कढीमध्ये गाठी होणार नाहीत आणि आपली कढी पटकन होईल. तर मग आपली कढी तयार झाली आहे. आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात. तर मग तयार आहे आपली चिंचाची कढी. तुम्ही ही कढी भाकरीसोबत आणि भातासोबत नक्की टेस्ट करून पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपली रेसिपी सिंपल आणि होममेड आहे. नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.